नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, नाशिक ग्रामीण कारागृह पोलीस शिपाई भरती तर लेखी परीक्षेचे तात्पुरते गुणपत्रक प्रसिद्ध झालेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात 118 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. अँड लेखी परीक्षेसाठी 3005 विद्यार्थी यांची लेखी परीक्षा 10 मे रोजी घेण्यात आलेली होती. अँड उत्तर तालिका या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर हे आता बघा, लेखी परीक्षेच्या तात्पुरत्या गुणपत्रकाबाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेप हरकती असल्यास त्यांचे आक्षेप हरकती लेखी स्वरूपात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाच्या अधिकृत ईमेल ID यावर दिनांक 29 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत सादर करावेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ही लेखी परीक्षेची गुणयादी आहे, जी की आताच रिलीज झालेली आहे. तर यामध्ये काही तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता. वर ईमेल ID पण आहे. अँड 2 दिवस अजून वेळ आहे. तर पाहून घेऊत थोडक्यात विद्यार्थ्यांनी किती लेखीमध्ये गुण मिळवलेले आहेत. सो प्रिझन कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट एक्झामिनेशन नाशिक डिपार्टमेंट प्रोविजनल रिटर्न एक्झाम रिझल्ट आहे. तर तात्पुरती लेखी परीक्षेचा निकाल आहे. यामध्ये आपल्याला सीट नंबर, चेस्ट नंबर, विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव आणि त्यांची कॅटेगरी अँड टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. सो पाहून घेऊत विद्यार्थ्यांनी सरासरी किती गुण मिळवलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पाहूत 80, हे बघा 82 गुण आहेत. चंद्रकांत गुलाब आहेत. तर NTCमध्ये यांना 82 गुण आहेत. खूप छान यांनी लेखीमध्ये मिळवलेले आहेत. बाकी अजून खाली पाहायचं म्हटलं तर एकूण बघा 60 पेजेस आहेत, म्हणजे 3000 समथिंग किती तर विद्यार्थी यांनी बोललेले होते. जास्त होते, 3005 का किती तर. बाकी अजून खाली आपण बघा 88 मार्क आहेत. NTD कॅटेगरी धर्मेश रवींद्र आहेत, यांना 88 मार्क आहेत. खाली अजून आपल्याला 82 पाहायला मिळतील. गणेश शरद बोडकी खूप छान यांनी पण मिळवलेले आहेत. तर लवकरच आता एकत्रित गुणांची यादी जाहीर होईल. आता नंतर अंतिम यादी किंवा एकत्रित गुणांची यादी, म्हणजे मैदानी नंतर लेखी, तर असे मिळून यादी जाहीर होईल लवकरच. हे बघा 89 मार्क यशराज नंदू आहेत, यांना 89, नंतर वर 80 आहेत. भगवान सुखदेव. बाकी अजून खाली पाहायचे म्हटलं तर म्हणजे विद्यार्थ्यांनी 80+ मार्क मिळवलेले आहेत. बघा खूप सारे आहेत. ज्ञानेश्वर संभाजी देन 79 मार्क, 83 मार्क. तर PDF तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट नाशिक ग्रामीण कारागृह पोलीस भरतीची पाहायला मिळेल. सो तिथून पण PDF डाउनलोड करून घेऊ शकता. आणि नक्कीच तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर नक्कीच विचारू शकता. बाकी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढील अपडेट्स आपण लवकरात लवकर अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत आहेच मीच. तर तुम्हाला ते लवकरात लवकर प्रोव्हाइड पण होत राहील अँड नोटिफिकेशन पण येईल. त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण लवकरच आता 1-2 दिवसानंतर एकत्रित 2 दिवसानंतर म्हणता येणार नाही, कारण 2 दिवस तुम्हाला तात्पुरती म्हणजे आक्षेप घेण्यासाठी आहेत. नंतर फायनल लिस्ट येईल आणि नंतर तात्पुरती निवड यादी किंवा एकत्रित गुणांची यादी, नंतर तात्पुरती निवड यादी. सो असे पुढे असणार आहे. तर त्यामुळे अपडेटमध्ये राहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा 88 मार्क आपल्याला पाहायला मिळतील. साहिल आहेत राजेंद्र. तर लेखीमध्ये चांगले गुण विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत, जे की आपल्याला पाहायला मिळतील. बघा 80+ म्हणजे 80च्या वरी खूप सारे विद्यार्थ्यांनी गुण मिळवलेले आहेत. अँड PDF पण 60 आहेत, आता तर 6-7 झालेत. खाली पण खूप विद्यार्थ्यांनी 80+ मार्क मिळवलेले असतील, कोणी 85, 90. तर चांगला अभ्यास विद्यार्थ्यांनी केलेला दिसत आहे बघा. अँड नक्कीच यांचं फळ त्यांना सिलेक्शन लिस्टमध्ये पाहायला मिळेलच. बाकी लवकरात लवकर अपडेट येत राहीलच. हे बघा 89 मार्क आहेत. नितीन भरत आहेत. बाकी अजून खाली आपण पाहायचं म्हटलं तर सर्वात जास्त बघा 89च आता त्यांनी. नंतर 88 SCBC नारायण बालासाहेब
की अजून खाली पाहायचं म्हटलं तर. अँड नक्कीच तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत तर ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. अँड लवकरच आपण एकत्रित गुण यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अंदाजित कट ऑफ फायनल काय असेल तर ते पण आपण या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करू. तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, कारण लवकरच पुढील पण भरती येणार आहे, पोलीस भरती. अँड त्याचे पण अपडेट्स आपण याच चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत, जे की तुम्ही पाहू शकता पाठीमागून. अँड हिस्ट्री पण पाहू शकता जेव्हापासून भरती स्टार्ट झालेली आहे. तर जेव्हा ग्राउंड वगैरे किंवा रिझल्ट लागायला सुरुवात झाली, कट ऑफ वगैरे, तर आपण लवकरात लवकर अपडेट देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना केलेला आहे अँड दिला पण आहे आपण. सो त्यामुळेच सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर लाईक शेअर तर जरूरच करा. बाकी हे तात्पुरती लेखी परीक्षेचा निकाल आहे अँड यामध्ये काही आक्षेप घेतला तरच काही चेंजेस होऊ शकतात, नाहीतर हेच अंतिम असू शकतो. अँड लवकरच एकत्रित गुणांची यादी जाहीर होईल. सो PDF मी टेलिग्रामवर शेअर केली आहे, नक्कीच PDF पाहून घ्या. बाकी विद्यार्थ्यांनी खूप छान गुण मिळवलेले आहेत अँड कट ऑफ पण खूप जास्त लागू शकतो, कारण 88, 87, 90 असे गुण लेखीमध्ये मिळवलेले आहेत. थोडक्यात बघा, पूर्ण फास्ट स्पीडमध्ये पाहून घेत. 85 मार्क, देन 88, 85, 81. आणि जर तुम्हाला किती विद्यार्थी 80+ आहेत, किती विद्यार्थी 90+ आहेत, तर असं जर अंदाजित तुम्हाला जर सांगायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करू शकता. मी लवकरच तुम्हाला डिटेल वाईज किती विद्यार्थ्यांनी, म्हणजे 80 किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, 85 मार्क किती विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, 80 ते 90मध्ये किती विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत, तर ते आपण एक पूर्ण ॲनालिसिस करून एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करेन. जर काही कमेंट वगैरे करत असाल तर तुम्ही. बाकी अंदाजित कट ऑफ तर आपण काढूतच पुढे. एकत्रित यादी जाहीर झाल्यानंतर शुअरमध्ये कट टू कट ऑफ काय असेल तर ते आपण काढूतच. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच.